मिरवणुकीची सध्या उत्साह टिपेला पोहोचलाय। पहिल्या मानाच्या गणपती कसबा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टे यांच्याशी या खास विसर्जन मिरवणुकीबद्दल बातचीत केली आहे। नमस्कार मंडळी, मी निलेश नातू। जय महाराष्ट्र। मी आता आहे पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीच्या मंडपामध्ये, श्री कसबा गणपती। माझ्याबरोबर आहेत कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांतजी शेट्टे। सर, जय गणेश। मंगलमूर्ती मोरया। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। कसे आहात तुम्ही? गडबड चालू आहे मला दिसतेय। गडबड आहे, चेहरा बघा थकलेला आहे पण आनंदित आहे, कारण एक या लोकोत्सव आहे, बाप्पाचा उत्सव आहे आणि एवढी लोक एकत्र येण्याचा हा फार मोठा दुर्मिळ योग असतो हा। अगदी खरंय। यावर्षी सजावट पण अतिशय सुंदर दिसते। आपण इथेच बसलोत, लोकही तुम्ही बघू शकताय। पालीचं मंदिर केलंय आपण, बरोबर? काय तुम्हाला सांगतो की गणेशोत्सवाचे दोन अंग आहेत। एक पहिला आहे धार्मिक आणि दुसरं जे आहे ते प्रबोधनपर। श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, की जो मानाचा पहिला गणपती आहे, ग्रामदैवत आहे पुण्याचं, आम्ही या दोन्हीची उत्तम सांगड घातलेली आहे। आपल्या महाराष्ट्रातले जे अष्टविनायक आहेत तर त्या अष्टविनायकाची महती तर आहे, ती जगविख्यात आहे, परंतु चांगली गोष्ट सतत समोर आणली गेली पाहिजे। तर गेले आहे आता तिसरं वर्ष आहे पालीचा बल्लाळेश्वर, आणि त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, शक्ती देणारा गणपती तो आहे, दष्टपुष्ट बलवान गणपती आहे। आणि आता ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, राष्ट्रावर कुठलं संकट येऊ नये म्हणून आम्ही गजानना चरणी प्रार्थना पण करतो आहे। आणि त्या निमित्ताने त्या मंदिराचे आपल्या महाराष्ट्राचे जी एक वैभव आहे, संस्कृती आहे, विविध पद्धतीच्या संस्कृती आहेत, इथलं जे मंदिर आहे त्याचा जो पाषाण आहे तो तिथलाच आहे आणि त्याची शैली पण वेगळी आहे। महाराष्ट्रीयन शैली जनरली सर्वसाधारण हेमाडपंथी असते, पण इतकं सुंदर अद्भुत आहे आणि अत्यंत गोड मंदिर आहे। जरूर दर्शनाला जा सगळ्यांनी। अगदी खरं। एक मोठा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला, त्याचा पाषाण तिकडचा आहे। हा जो काळा पाषाण आहे हा महाराष्ट्रातला आहे, त्यामुळे त्याला वेगळी महती आहे काय? तो मला असं वाटतं तो बसाल्ट पासून तयार झालेला आणि खरंच अद्भुत आहे। इथं इतकं प्रसन्न वाटतं। आपल्या 8ही गणपतींना, अष्टविनायकांना वाटतंच, पण पालीची भव्यता जी आहे ते त्या बलवान गणपती बाप्पा सारखीच त्या मंदिराची भव्यता पण आहे। खूप छान वाटतं। तुम्ही आता उल्लेख करात महाराष्ट्रातले अष्टविनायक, पुण्यातले अष्टविनायक एक सुद्धा गेल्या 2-3 वर्षापासून आपण ऐकतोय की पुण्यातले अष्टविनायक आहेत। त्या पुण्यातल्या अष्टविनायकामध्ये तुमचा सर्वात पहिला नंबर लागतो, तर पहिल्या नंबरचं दडपण किती आहे, त्याचा दबाव काही जाणवतो का? काय तुम्हाला एक सांगतो की आता हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अनेकविध चर्चा चालू आहे, पहिला दुसरा क्रमांक हे ते मानाचा आहे। मी नेहमी, आणि ही भावना आहे, ही समस्त पुणेकरांची भावना आहे की मानाचा हा गणपती असतो, क्रमांक हा व्यवस्थेचा भाग आहे। अग्रक्रम जो आहे मिरवणुकीतला, अग्र म्हणजे पहिला, मुख्य म्हणजे पहिला। आता हे शब्द कालानुरूप बदललेले आहेत। अग्रक्रम ग्रामदैवत असल्यामुळं कसबा गणपतीला आहे, नंतर म्हणायचे त्याला मान आहे। तर ग्रामदैवताला आपण जो एक सन्मान देतो, आपली हिंदू सनातन संस्कृती ही ऑबलाइज, कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे। त्यानुसार प्रत्येक ग्रामामध्ये जी ग्रामदैवत असतं त्याला त्या ग्रामातली लोक एक अतिशय रिस्पेक्ट देतात। आता कसबा गणपतीच्या बाबतीत तर आपल्याला माहिती आहे की कुठलेही शुभ कार्य असेल तर त्याचं निमंत्रण, आमंत्रण, पत्रिका पहिली ही या श्री कसबा गणपती चरणी अर्पण केली जाते। मंदिराचं जसं अष्टविनायकाचं वैशिष्ट्य असं, तसं श्री कसबा गणपती ग्रामदैवत मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते सुद्धा अद्भुत आहे। हेमाडपंथीच बांधकाम आहे। ज्या वेळेला आज आपण सगळ्या दर्शकांनी कल्पना करा की तो काळ, आदिलशहाचा काळ, की जे पूर्ण शहर पूर्ण बेचिराख केलं होतं, तिथं पहार ठोकली होती आणि त्याला चप्पल बांधली होती, त्याचा द्योतक म्हणजे ते इंडिकेशन काय, तर हे शहर डेड, संपलं शहर। त्या पहारीला हात लावायची कोणाची हिंमत नव्हती, असा तो काळ होता। त्यावेळेला जिजाऊ माता, बालराजे ज्यावेळेला पुण्यात आले त्यावेळेला ते देव शोधायला लागले, कारण बेचिराग, गाढवाचा नांगर, पहार संपलं होतं सगळं। तर देव कुठं, तर देव नाही,
पुण्यात देव नाही. कारण जे काही देवदेवता होते, कोणी विहिरीत टाकले होते, कोणी आडात टाकले होते, कोणी विसर्जित केले होते, कारण मुस्लिमांनी त्याचा भंग करू नये म्हणून. तेव्हा त्या ठकारांच्या वाड्यात एका कोनाड्यात तो गणपती मिळाला आणि त्याची पुनःप्राण प्रतिष्ठापना राजमाता जिजाऊ माताजींनी केला, बालराजे यांच्या हस्ते केला. हेमाडपंथी सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि त्याचा विस्तार नंतर पेशव्यांनी केलेला आहे. अत्यंत अद्भुत असं मंदिर आहे. मी स्वतः अनुभव घेतो त्याचा, कारण त्याचा गाभारा जो आहे त्या गाभारात कुठल्याही कंपनीचा मोबाईल असेल तर त्याची रेंजच येत नाही. पूर्वीचं स्थापत्यशास्त्र काय होतं त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. जसे डिझाईन केलेलं आहे एक्झॅक्टली. त्याचे ज्या वेगवेगळे कोन आहेत त्यांनी त्या रेंज आत येत नाही. बाहेर अत्यंत गर्दी असते, लोक दर्शनाला आलेली असतात, पण आतल्या गाभाऱ्यात ज्या वेळेला आपण बसतो पूजा करत असतो ना, तर दर्शको खरंच सांगतो मी तुम्हाला, एवढा सुद्धा आवाज येत नाही. त्यातनं हे शिकायला मिळालं की गणपतीला सांगायचं नसतं, कारण तो ऐकत नाही, तो देत असतो. म्हणून तो दाता तू गजानना म्हणतात ना, ते का म्हणतात, त्याची प्रचिती त्या गाभाऱ्यात येते आणि अक्षरशः कुठलाही आवाज येत नाही. त्यामुळे त्याचा कृपा वर्षाव जो आहे हा समस्त पुण्यावर आहे. आणि लक्षात घ्या, पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर म्हणून मानलं गेलेलं आहे. पुण्यामध्ये जसा पाठीराखा सगळ्यांचा असतो तसं मला म्हणायचं इथे मागे तुमच्या मागे लालमहल आहे, त्याच्या मागे शनिवारवाडा आहे, तर त्याचा पण तुम्हाला काहीतरी एक सपोर्ट मिळतच असेल. काय कसबा हा एक भाग, जे कसब असणारे जी लोक जिथे राहतात त्याला कसबा म्हणतात. प्रत्येक गावात कसबा आहे. त्यावेळेला काय होती पद्धत, 12 बलुतेदारांची पद्धत होती. आज आमच्या इथं असंच आहे, शिंपी आळी आहे, कुंभार आळी आहे, भोई आळी आहे, लोहार चाळे, हे सगळे जे आहेत ना, कसबा जो आहे आसपास आहे, हा मुख्य कसब असणाऱ्या लोकांचा. कमर्शियल हब त्यावेळेस सुद्धा आपल्याला कसब असणार, जे एक कसबी म्हणतो ना आपण, काय कसब आहे, कला, बरोबर आहे. तसं आम्ही सगळे कलाकारच आहोत. नाही, तुम्ही कलाकार आहे त्याची प्रचिती पुणेकरांना वेळोवेळी येतेच आहे, तो वादच नाही. येऊया थोडंसं यंदाच्या वर्षीच्या पूर्ण 10 दिवसाच्या उत्सवाकडे. कशा पद्धतीने पाहताय, काय काय उपक्रम असणार आहेत आपल्याकडनं? काय दरवेळेला विचारलं होतं, हे बघा, गणेशोत्सव ज्यावेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, भाऊसाहेब रंगारी असतील, गोटवडेकर असतील, खाजगीवाले असतील, यांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. आता आमच्या इथं खाली मुजुमदार वाडा आहे. हे जे पेशव्यांचे सगळे सरदार जे होते त्यांचे आसपास वाडा आहे, नानावाडा, मुजुमदार वाडा. तर त्या मुजुमदारांकडे या वर्षीच्या गणेशोत्सवाचं 360वं वर्ष आहे. म्हणजे खाजगीमध्ये गणेशोत्सव होत होता का, तर 100% होत होता. तो सार्वजनिक करताना बघा, तो गणेशोत्सव सार्वजनिक का केला, तो एक महत्वाची गोष्ट आहे. जो विशिष्ट समुदायाच्या ताब्यात असणाऱ्या मंदिरं होती की जिथं सर्वसामान्यांना जायला परवानगी नव्हती, तर ठीक आहे, लोकांना जाता येत नाही ना, तर देवच आपण बाहेर आणू, अशी ती त्यावेळेसची अत्यंत धाडसी, सामाजिक व्यवस्थेला छेद देऊन नवीन व्यवस्था तयार करणारी जी काही पद्धत आणली ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आणली. आणि त्यांना शतशः नमन आहे सर्वांचे. कारण सगळे 18 पगड जातीची लोक त्या गणेशोत्सवात, कोणी आरास करत होतो, कोणी खिरापत करत होतो, कोणी ते काही मंडप आवरत होतं, केळीचे खुंट आणत होतं. समाज एकत्र आला. पण परत हाच प्रश्न आहे की तो गणेशोत्सवच का केला? नवरात्र उत्सव आहेत, अनेक उत्सव आहेत, आपली हिंदू सनातन संस्कृती उत्सवप्रिय आहे, पण गणेशोत्सव सार्वजनिक का केला? त्याच्या मागचं कारण आहे, गणपती या नावाचा अर्थ काय? गण म्हणजे समूह, त्याचा अधिपती, त्याचा मुख्य कोण आहे? गणपती. तर ह्या समूहाला एकत्र आणण्यासाठी एक अधिष्ठान पाहिजे, जे धार्मिक आहे, जे आध्यात्मिक आहे, ते आहे गणपतीचं. एवढा तो त्याचा खोल विचार होता. त्यामुळे हा उत्सव जो आहे हा धार्मिक उत्सवच आहे. त्यामुळे सकाळी आमच्या इथं ब्रह्मणस्पती सूक्त असतात, त्याची आवर्तन असतात, याग असतो, अथर्व शीर्ष पठण असतं, सत्यविनायक पूजा असतात, भजन असतं, कीर्तन असतं. हे सगळे धार्मिक बाज सांभाळताना इथं परंपरा जपली जाते.
या वर्षी पण एक नवीन प्रश्न उद्भवलेला आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा एक उत्तर म्हणूयात आपण त्याला, की डीजे मुक्त गणेशोत्सव ह्याला तुमचा कितपत ते होकार आहे किंवा हे चांगलं पाऊल आहे का असं तुम्हाला वाटतंय? सुसह्यता आणि धार्मिक बाज हा सांभाळणं गरजेचं आहे. गेले अनेक वर्ष आम्ही सगळे बोलतोय या गोष्टीवर की आपण नक्की काय मिरवतो आणि आपण काय दाखवतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण म्हणतो आमचा हा उत्सव खूप मोठा आहे आणि आहेच, आणि तो जागतिक पातळीवर गेला पाहिजे, तो निश्चित गेला पाहिजे, पण तो कशा पद्धतीने गेला पाहिजे की त्यांच्या भाषेत एक आयडॉल आहे आणि त्याच्या पुढं मोठे डीजे डॉल्बी लागलेले आहेत आणि हिंदी गाणी चालू आहे आणि आम्ही जे पबमध्ये करतोय ते ही लोक रस्त्यावर करतायत. ही आपली संस्कृती नाही. मोरयाच्या जयघोषात, आनंदात, मंगलमय वातावरणात, सनई चौघड्याच्या नादात, ढोल ताशाच्या गजरामध्ये जर आपण गेलो ना तर ही आपली संस्कृती आहे. ही कुठली गाणी लावतोय आपण? एक लक्षात घ्या, समाजाला काय आवडतं पेक्षा समाजाला काय दिलं पाहिजे याच्यासाठी हा गणेशोत्सव आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ही गोष्ट सातत्याने जर करत राहिलो, ह्याच्यात कन्सिस्टन्सी आली तर लोकांमध्ये फरक पडेल? 100% फरक पडेल. त्याचं कारण तुम्हाला उदाहरण सांगतो. 78 सालची गोष्ट सांगतो. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे तत्कालीन जे काही पदाधिकारी होते तर त्यांनी निर्णय घेतला की यावर्षीपासून मिरवणुकीमध्ये गुलालाचा वापर करायचा नाही. तर आम्ही लहानच होतो, आम्हाला असलं वाईट वाटलं, आला गुलाल नाही काय नाही, आता मिरवणूक कशी होणार, काय होणार. कारण ते असं आहे की ज्याच्या अंगावर भाग होता, ज्याच्या अंगावर जास्ती गुलाल तो भारी कार्य करतो. मला आता तुम्ही मध्येच थांबवतोय तुम्हाला, पण अक्षरशः आम्ही जाताना असं घासून जायचो लोकांच्या अंगाला आणि एक ते प्रतीक पण आहे विजयाचं, दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय, याचा प्रतीक तो गुलाल आहे. पण हा निर्णय घेतला, आज त्याचे परिणाम पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत दिसतात. थोडी मंडळ गुलालाचा वापर करतात पण बाकीची मंडळ करत नाही. प्रबोधन झालं, आम्ही अष्टगंध लावतो आणि मिरवणुकीत जातो, पण त्यामुळे काय झालं, मिरवणुकीत देखणेपणा आला, महिलांचा सहभाग वाढला, सलवार जब्बे आले, मग फेटे आले, मिरवणुकीचा बाजच बदलून गेला. तर सातत्याने सांगितलं ना तर या गोष्टी निश्चित या गोष्टीमध्ये फरक पडेल. पण यावर्षी आपण म्हणूया की 9:30ला सुरू झाली, आपण मार्गस्थ किती वाजता होणार किंवा आपलं स्वरूप काय असणार, किती पथकं आहेत किंवा काय काय दिमागदार सोहळे आम्हाला लक्ष्मी रोडला पाहायला मिळतील? काय आमचं म्हणणं हे कसं आहे की तुम्ही क्वांटिटी, तुम्ही संख्या बघण्यापेक्षा त्याचा दर्जा बघा की नक्की आपण काय आहे. बघा, बाप्पाला निरोप देतोय आपण ढोल ताशाच्या नादात, सनई चौघड्याच्या सुस्वरात, वाजंत्रीत, वाजत गाजत, समाजाचा प्रबोधन करणारा एखादा संदेश देताना अशा पद्धतीने जर आपण गेलो आणि मस्त आनंद घेऊ, आनंद देऊ, तर ती मिरवणूक संक्षिप्त पण होईल, वेळ पण लागणार नाही. आता हे बघा, प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ असते. मला इथनं रेल्वेने दिल्लीला जायचं, नॉर्मल रेल्वेने जायचं असेल तर 2 दिवस लागतात, राजधानी जायचं असेल तर 14 तास लागतात, विमानाने जायचं असेल तर 2 तास लागतात, पण 2 तास हे मॅन्डेटरी आहेत. पालखी भक्तांच्या खांद्यावर असते हो, तिथनं जाताना जेवढा वेळ लागेल तेवढा. पण आम्ही 78 सालापासून वेळापत्रक जाहीर करतो की ज्याला व्हॉट्सअप नव्हतं, मेसेजेस नव्हते, की गणपती कुठल्या चौकात किती वाजता येणार, त्या पद्धतीने आम्ही ती रचना करतो. भक्त भाविक इथं काय, इथं बघायला येत नाहीत, इथं दर्शनाला येतात. थरथरत्या हाताने मोदक आणतात, कोणी दहीभाताचा नैवेद्य आणतो, कोणी 4 दुर्वा आणतं, कोणी लाल फूल आणतं. हे आमचं कनेक्ट आहे आणि हे आम्ही जपलंय, हे वाढवलंय आणि असंच वाढणार आहेत. अगदी खरं आहे. कनेक्ट जो असायला पाहिजे देवाशी तो तिथं नक्कीच आहे. इथे गाभाऱ्यात बसल्यानंतर थोडंसं एक शांतता नक्कीच जाणवते, ते एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. गुरुजी तुमच्याशी बोलल्यामुळे आणि बाप्पाच्या चरणी बसल्यामुळे ती दोन्ही एकसाथ मिळून आलेली आहे. तर आपण असंच म्हणूया की यंदाची वर्षी प्रार्थना अशी करूया बाप्पाकडे की सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हावं, मिरवणूक लवकर संपवावी, कारण नंतर ग्रहण वगैरे आहे, हाही एक वेगळा विषय आहे.
त्यामुळे प्रत्येकाने आपापलं मार्गस्थ लवकर व्हावं. फक्त एकच मला तुम्हाला आता शेवटचं विचारायचं आहे. हा पथकांवरती हा फिरून फिरून विषय येतो की पथकं थांबतात, स्थिर वादनं करतात, वाजवत राहतात. तर असं काही नियोजन करता येईल का की बाबा एका गणपतीला 3 पथकं आहेत, 3 पथकापैकी 3 पथकाच्या अध्यक्षांना बोलून त्यांना चौक वाटून द्यायचे. आपल्याकडे 7 लक्ष्मी रोडला चौक आहेत, बरोबर? 9 आहेत. 9 आहेत, पण आपण पहिला बेलबाग तिथे प्रत्येक जण थांबतोच, अलका टॉकीजला प्रत्येक जण थांबतोच. त्यामुळे 7 असं म्हटलं की जिथे थांबलं नाही थांबलं तरी चालण्यासारखे अशी आपण 7 त्याला पकडतो. तर त्यांनी ठरवून घेतलं की इथे मी थांबलोय तर तू थांबायचं नाही, तिथे तू थांबलाय ते दोघं थांबणार नाहीत. असं काही गणित लावू शकतो का आपण? आता आम्ही काय केलेलं आहे, हे वर्षानुवर्षाचे आमचे हे सरावाच आहे. हे आता जे तुम्ही विचारताय तर हे विचारणं गरजेचं आहे. कारण आम्ही काय करतो ते सांगतो. आम्ही काय केलंय, 3-3-3 असे पथकांना चौक वाटून दिलेले. बरं, स्थिर वादन आहे बघा, ते वादन असं कल्ला करणारच असतं, तुमच्या शरीराच्या नसा मोकळा करणारं असतं. चैतन्य, उत्साह, आनंद देणारा म्हणजे ते वादन आहे. या तीळ मात्र शंका नाही. हे बघा, काही गोष्टी त्याच्या साईड बरोबर साईड इफेक्टही येत असतात. तर ते कुठले इफेक्ट घ्यायचे ते आपल्यावर आहे. वादन जे आवर्तन असतात, जे स्थिर वादन ज्याला म्हणतो, ती आवर्तनाची वेळ काय ठराविक केलं वाजवावंच लागतं. ही कमी करता येते ना. 20 मिनिटं आहो आमच्या यावं मिरवणूक बघायला. तुम्ही बघा, लोक त्या पथकाला पुढं जाऊन देत नाहीत. अरे वाजवा वाजवा, पूर्ण मोर्या 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 करत नाचत असतात. ती शान आहे हो, आणि त्या शानला तुम्ही जर असे धक्के लावत असाल तर त्याचा उपयोग नाही. प्रभात ब्रास बँड, आता एक तर ब्रास बँड कमी झाले, नामशेषच आहेत. अगदी 1935 साली नची केळकरांनी त्यांना बंडोपंत सोलापूरकरांना चांदीचा 15 रुपये दिला होता आणि सांगितलं होतं, बंडोपंत त आयात श्री कसबा गणपती इथं वादन कर. वा. तर ती शान आहे. ज्यावेळेला 2007 साली स्वाईन फ्लू आला, मी सीपींना म्हणलं, मी बंडोपंतांना सांगू शकत नाही की तुम्ही बँड वाजवू नका. ते म्हणले, मी अधिकारी पाठवतो, आपण जाऊ आणि बोलू, बंडोपंतांना रिक्वेस्ट करू. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं बंडोपंतांनी. ते म्हणले, पण तुम्ही कोण? हा मंडळाची व्यवस्था बघतो हे माहितीये मला, पण मी काही तुमच्या कोणासाठी करत नाही, मी गणपतीसाठी वादन करतो. कारण मला तो चांदीचा 15 रुपये दिलेला आहे ना, तर ते मी करणार. हिंमत नाही झाली कोणाची बोलायची, कारण तो भाव, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही क्वांटिटी पेक्षा क्वालिटी बघा, क्वालिटी जपा. तुम्ही हे असली बॅन करा, अश्लील गाणी, मस्त नाचा, आमच्यासारखे नाचा. तुम्हाला व्हिडिओ देतो, जयघोष, नुसतं जयघोष करावं, त्याच्यासारखा आनंद नाही. मस्त मिरवणूक करू, जगाला दाखवून देऊ आपण की पूर्ण तिथं काय उणं, पूर्ण संपन्नच आहे. किती मणी आहेत बघा, पुण्यात पिकतं ते जगभर विकतं, पुणे तिथं काही उणं नाही. हे आपण हे सगळं बाजूला करू. सगळ्या मंडळांना की तू पुढं का मी पुढं, हा का मानाचा का तो मानाचा. अरे प्रत्येक गणपती आपला आहे, ती दैवत आहे. आपली प्रथा आहे ना, पुणेकरांची प्रथा आहे की हे जे काही गणपती आहेत त्यांचं दर्शन घेतात म्हणजे घेतात 10 दिवसात. ते आपण छान उत्सव करू, एकत्र येऊ, आणि पुढच्या उत्सवाची तयारी मात्र दिवाळीनंतर सुरू करू. इतकं परफेक्ट नियोजन देऊ ना आपण की तो वर्ल्ड क्लास लेवलवरच नेऊ आपण. अगदी खरं आहे. जसं तुम्ही सांगताय तसं तो पुढचा बॅनर महत्वाचा नाहीये, हा मंडप महत्वाचा नाहीये, तर त्याच्यामध्ये बसलेली ती बाप्पाची मूर्ती आहे त्याला महत्व द्या. ती प्रत्येकाच्या मंदिरात आहे, प्रत्येकाच्या आज मंडपामध्ये आहे. त्यामुळे त्याच्याच वरती जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. नक्की 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 तसंच होईल. सर, आज आम्हाला वेळ दिलात, जय महाराष्ट्रासाठी वेळ दिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि परत आपण मिरवणुकीत भेटूच. येस, मंगलमूर्ती मोरया. जुन्या नव्याचा संगम घालणारा हा सण, म्हणूनच जुन्या आठवणीमध्ये रमवताना नवीन येणाऱ्या भविष्यासाठी ऊर्जा देणारा गणपती बाप्पा.